हरे कृष्णा. आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये. तर आपण आपला क्लास प्रार्थना करून चालू करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुर्वे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ठीक आहे, तर आपण आजच्या श्लोकाला चालू करूया. तर आज आपल्याला कोणता 17वा श्लोक बघायचा ना. हो. ओके, तर मी पहिल्यांदा श्लोक म्हणतो, मग तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणू शकता. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वम् इदं ततं विनाशं व्ययसास्य न कश्चित् कर्तुम् अर्हति. अविनाशी अविनाशी तू तू तत्विद्धि तत्विद्धि येन येन सर्वम् सर्वम् इदं इदं ततं ततं विनाशम् विनाशम् अव्ययस्य अव्ययस्य अस्य अस्य न कश्चित् न कश्चित् कर्तुम् कर्तुम् अर्हति. अर्हति. ओके, वाचा अर्थ आणि तात्पर्य. जे संपूर्ण शरीरात व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. तात्पर्य वाच. तात्पर्य. या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीरा अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखाची जाणीव प्रत्येकाला असते. हम्म. आवाज येत नाही तुमचा. त्याच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते
आणि जीवात्म्याच्या शरीरातील उपस्थितीचे लक्षण हे व्यक्तिगत चैतन्य कळून येते. या जीवाचे परिणाम केसाच्या वरच्या आग्राच्या एका दक्ष दश दक्ष शक्राशा इतके आहे असे सांगण्यात येते. याची सृष्टी श्वेताश्वेर रोपनिषदात करण्यात आले आहे. एक मिनिट हा. कुठे येतं? हा, बालग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवः स विज्ञेयः स चा अनंत्याय कल्पते. वाच. हा अर्थ वाचा आता. नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाटतं तुमचा. एक मिनिट, मी वाचतो समोरचा अर्थ. केसाच्या वरच्या आग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकातही केलेले आहे. तर बघा, या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की सर्व शरीराला जे व्यापून टाकते ते अविनाशी आहे, असे आपण जाणलं पाहिजे. बघा, आता आपल्याला पायाच्या नखाला किंवा पायाच्या बोटाला किंवा कुठेही आपल्या शरीरातल्या कुठेही जर काही लागलं किंवा कोणी स्पर्श केला तर आपल्याला कळते, बरोबर की नाही? हो. तर याचा अर्थ काय की चेतना जी आहे ती पूर्ण शरीरभर पसरलेली आहे. चेतनेने पूर्ण शरीर व्याप्त केलेलं आहे, बरोबर आहे. तर त्यामुळे, नाहीतर आता कोणी म्हणेल मग पूर्ण शरीरात आत्मा आहे. पूर्ण शरीरात नाही, आत्मा हा अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय लहान आहे. परंतु आत्म्याची चेतना जी आहे ती पूर्ण शरीरामध्ये पसरलेली आहे. आणि भगवंत म्हणतात की तो जो आत्मा आहे तो काय आहे? अविनाशी आहे. विनाशी, अ म्हणजे नाही, ज्याचा विनाश कधी होत नाही त्याला अविनाशी म्हणतात, ज्याचा विनाश होत नाही. आणि या आत्म्याचा कोणी इच्छा करून सुद्धा या आत्म्याचा कोणीही विनाश करू शकत नाही, बरोबर आहे. तर आत्म्याचा विनाश करता येत नाही अजिबात. तर बघा, यामध्ये पुढे सांगितलेलं आहे की तात्पर्यामध्ये स्वामी प्रभुपादजी सांगतात की की संपूर्ण शरीरामध्ये जीवात्म्याचे जे स्वरूप आहे त्याचे विश्लेषण करून सांगण्यात आलंय या ठिकाणी. तर जे चैतन्य आहे, जे चेतना आहे ती पूर्ण शरीरभर पसरलेली आहे, हे आपण जाणू शकतो. कारण आपल्या शरीरामध्ये कुठेही काही झालं तरी आपल्याला लगेच कळते, ठीक आहे, लगेच त्याची जाणीव होते. हा, म्हणून आपल्याला काय आहे की शरीरभर चैतन्य पसरलेलं आहे हे या ठिकाणी आढळून येते किंवा कोणीही व्यक्ती समजू शकतो. म्हणून शरीराला देखो, आपल्याला छोटं दुःख असो किंवा जास्त मोठा असो, ते सुख असो की दुःख असो, दोन्हीचीही आपल्याला काय होते? जाणीव होते, प्रत्येकाला जाणीव होते. हा, पण पण यामध्ये फरक काय आहे की आपल्याला फक्त स्वतःच्या सुख दुःखाची जाणीव होते. तर आपल्याला हे जे, कारण हे आपलं चैतन्य फक्त स्वतःच्या शरीरापुरतच मर्यादित आहे. म्हणून जर आता बघा, आपण म्हणतो कोणाचं डोकं दुखत आहे, तर आपलं डोकं किती दुखते हे आपणच समजू शकतो, दुसरं कोणी समजू शकत नाही की. आणि आपलं दुःख दुसरा कोणी अनुभव करू शकत नाही. नाही, बरोबर आहे ना. तर दुसऱ्याला दुःखी पाहून आपण थोडं दुःखी होऊ, बरोबर आहे, पण त्याचं नेमकं दुःख काय ते आपण समजू शकत नाही. आपलं दुःख आपणच समजू शकतो, कारण आपली चैतन्य जे आहे, आपलं चैतन्य जे आहे, आपली जी चेतना आहे ती आपल्या शरीरापुरती मर्यादित आहे, ठीक आहे. तर एका शरीराच्या सुख दुःखाची जाणीव ही दुसऱ्या शरीराला होत नाही, बरोबर आहे. म्हणून बघा, कधी कधी आईचं एवढं प्रेम असते बाळावरती, तिच्या बाळावरती स्वतःच्या, तर बाळाला कधी कधी तिच्या समोर बाळ रडत असते पण बाळाला काही बोलता येत नाही, म्हणून त्याला समजत नाही की काय नेमकं दुखायलं, काय त्याचं नेमकं त्याला काय त्रास व्हायला हे आईला कळत नाही. तर आईचा जीव भलेही व्याकुळ होतो, तिलाही दुःख होते, पण ती समजू नाही शकत की ते बाळाला काय होते नेमकं, की त्याचं काय दुखतंय नेमकं. तर कारण आपण आपलं किती कोणावरती इतर लोकांवरती प्रेम असेल किंवा आपल्याला कितीही कोणी जवळचा असलं तरी सुद्धा आपण इतर व्यक्तीच्या शरीरातल्या सुखदुःखाची जाणीव करू शकत नाही. नाही.
कारण आपलं चैतन्य हे आपल्याच शरीरापुरतं मर्यादित आहे, ते इतरांच्या शरीरासाठी लागू होत नाही. बरोबर आहे? नाही. हा, असं इथे सांगितलेलं आहे. परत प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते. तर बघा, तर काही जर एखादी गोष्ट जर आपल्याला झाकायची असेल, जसं काही एखादं भांडं आहे, त्यामध्ये जर भाजी वगैरे आहे, तर त्याला आपण काय करतो, त्यामध्ये काही कचरा वगैरे पडू नये म्हणून त्यावरती झाकण ठेवतो, बरोबर ना? तर त्याला आच्छादन करतो, हो. जेणेकरून त्यामध्ये आत काही जाऊ नये किंवा त्यातून बाहेर सुद्धा काही येऊ नये म्हणून, बरोबर ना? तर त्याचप्रमाणे शरीर काय आहे, आपल्या आत्म्याचं आच्छादन आहे, आत्म्याचं आवरण आहे, आत्म्याला झाकून टाकलेलं आहे या शरीराने. ठीक आहे, हो. बरोबर. तर या शरीरामध्ये आत्मा आहे का नाही हे कसं कळायचं? तर शरीरामध्ये जर चैतन्य असेल, चेतना असेल, तर समजायचं की त्या शरीरामध्ये काय आहे? आ- आत्मा आहे. आत्मा आहे. पण त्या शरीरामध्ये जर चेतना नसेल, चैतन्य नसेल, तर याचा अर्थ त्या शरीरामध्ये आत्मा ही नाहीये. आत्मा ते नाही. शरीर सोडून गेलेली आहे. म्हणजे तो व्यक्ती मृत झालेला आहे. बरोबर आहे? आहे. हां. तर या आत्म्याचं जे परिमाण आहे, म्हणजे मोजमाप जर आपण केलं, की आत्म्याची जी साईज आहे, आत्म्याची किती आहे, ते जर आपल्याला मोजमाप केलं आपण, तर त्याचं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे. दश सहस्त्रांश इतके, म्हणजे काय? दश म्हणजे 10, सहस्त्र म्हणजे 1000. तर 10,000 आपण केसाचा जो आपले जे केस आहेत, त्याचा जो अग्रभाग, त्याचं जे टोक आहे, त्या टोकाला जर 10,000 भागामध्ये विभाजन केलं त्याचं आपण. आपल्या केसाच्या टोकाला किती भागामध्ये? 10,000 भागामध्ये त्याचं विभाजन केलं, तर त्यातला जो एक छोटासा भाग असेल, 10,000वा भाग, त्या भागा एवढी जी साईज आहे किंवा परिमाण आहे, त्याचं मोजमाप हे कशाचं असते? आत्म्याचं असते. तर आत्मा किती किती छोटा आहे बघा. केसाचं आपलं टोकच किती छोटं असते, है ना? हो. केसाचं टोक इतकं छोटं आहे आणि त्याला किती भागांमध्ये त्याला विभाजन करायचं त्याचं? छोटे-छोटे त्याचे 10,000 भाग करायचे, 10,000. आणि त्यातला एक भाग म्हणजे ते कशाची साईज झाली? आत्म्याची. बरोबर आहे? हो. तर बघा, इतका छोटा आत्मा किती शक्तिशाली आहे. इतका छोटा आत्मा एवढ्या मोठ्या शरीराला सांभाळतो आणि तोच आत्मा किती लोकांना नियंत्रित करतो, पुऱ्या दुनियातल्या काय-काय गोष्टी चालवतो, काय-काय एवढे मोठे बुलडोझर, एवढे मोठे ट्रेन, एवढे मोठे विमान ते चालवतो. इतका छोटासा आत्मा, एक आत्मा. तर किती शक्ती आहे आत्म्याची, किती म्हणजे अजुबा आहे की नाही? किती एकदम मोठा आपण बघू शकतो, की किती मोठं आश्चर्य आहे आत्म्याचं. तर आणि हा आत्मा, इतका छोटा आत्मा कोणाचा अंश आहे? भगवंताचा अंश आहे. तर एक छोटासा अंश भगवंताचा एवढा शक्तिशाली असू शकतो, तर भगवंत किती शक्तिशाली असू शकेल विचार करा. आहे की नाही? हो. बरोबर आहे. तर एक छोटासा अंश इतका शक्तिशाली आहे भगवंताचा, तर भगवंताच्या शक्तीची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. एवढे नाही. शक्तिशाली आहेत भगवंत. त्यांच्या शक्ती अमर्याद आहेत. आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा पुढच्या श्लोकामध्ये पण, आणि हे जे तथ्य आहे याचं याचं परत प्रतिपादन पुढच्या श्लोकामध्येही आढळते. तर पुढचा श्लोक बघा काय? केशाग्र शतभागस्य शतांशः सादृशात्मकं जीवः सूक्ष्म स्वरूप अयम संख्यातीतो हि चित्कनः. वाचा अर्थ त्याचा. हॅलो. आध्यात्मिक चिंतन हा, सं वाचा. आध्यात्मिक चिंतन संख्यातीत आहेत व त्याचे परिणाम हे केसाच्या अग परिमाण. ओके. अग्रभागाच्या एक त्याचे परिमाण. परिमाण. ओके, पुढे पुढे वाचा. व त्याचे परिणाम हे केसाच्या अग्रभागाच्या एक दक्ष दश. सत्रांशा इतके आहे. ओके, दश सहस्त्रा म्हणून अंशा इतके. व्यक्तिगत आत्मा हम्म. वाचा वाचा. हम्म. म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चित्कन हा भौतिक अणुपेक्षा सूक्ष्म. एक मिनिट हा, तुमचं नेटवर्क गेले बहुतेक. वाचा. वाचा पुढे.
भौतिक अणूपेक्षाही सूक्ष्म आणि असे असंख्य चित्कण आहेत. हे सूक्ष्म आध्यात्मिक स्फुल्लिंग. पुढे वाच. पुढे वाचा. स्फुल्लिंग म्हणजे भौतिक शरीराची वाचा. आधारभूत तत्वे आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीराभर पसरतो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक स्फुलिंगाचा प्रभाव शरीरभर पसरतो. जीवात्म्याच्या या योग संपूर्ण शरीरभर चेतना रूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतना विहिरीत भौतिक शरीर म्हणजे मृत शरीर हे कोणीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे हे चैतन्याचे शरीरामध्ये पुनरुत्थान. पुढे पुनरुत्थान. पुढे वाचा. आवाज येऊन नाही राहिला ना. पुनरुत्थान हा. करता येत नाही. म्हणून चैतन्य हे कोणत्याही भौतिक गोष्टीच्या संमिश्रणातून दिसून आत्म्यामुळे असतो. पुढे मुंडकोपनिषदामध्ये मुंडकोपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याच्या परिणामासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. एषो अनुरात्मा चेतसा वेदत दिव्यो यस्मिन् प्राणः पंचधा संविशेष प्राणेश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा. वाचा पुढे. हॅलो, पुढे वाचा. आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते. हा पूर्ण रूप 5 प्रकारच्या प्राणात प्राण, अपान, व्यान, समान आणि उदास तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवनाच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणापासून पवित्र होतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दृग्गोचर होतो. थांबा इथेच. तर बघा आता इथे काय सांगितलेलं आहे यामध्ये, की आत्म्याचा हे एवढी लहान काय त्याचं आपण बघतो, त्याची साईज आहे खूप लहान साईज आहे आत्म्याची, खूप सूक्ष्म आहे तो. आणि तो आपण जो बघतो भौतिक अणू आहे, ज्याला आपण केमिस्ट्रीमध्ये किंवा रसायनशास्त्रामध्ये आपण शिकतो, त्यामध्ये ॲटम असतो, त्याला अणू म्हणतात मराठीमध्ये. तो ॲटम हा सगळ्यात छोटा काय सूक्ष्म पार्टिकल आहे किंवा सगळ्यात छोटा कण आहे. त्याच्यापेक्षा छोटा कण कोणताही करता येत नाही. जो अणू आहे त्याला अजून तोडता येत नाही, त्याच्यापेक्षा छोट्या कणामध्ये त्याला तोडता येत नाही. तर भौतिक मध्ये अणू हा सगळ्यात सूक्ष्म कण मानला जातो. तर आत्मा हा अणूपेक्षाही सूक्ष्म आहे, एवढा लहान आहे आत्मा. आणि असे किती आत्मा आहेत? असंख्य आहेत, ज्याची काही गिनती नाही. कारण बघा, जानवर किती मोठे जानवर आहेत, किती मोठे माणसं आहेत, किती मोठे वनस्पती आहेत, किती मोठे छोटे मोठे जीवजंतू आहेत, या सगळ्यांमध्ये आत्मा आहे. तर असे जे चित्कन म्हणजे आत्मे आहेत, ते सगळे असंख्य आहेत. ते छोटे छोटे कण जे आहेत आध्यात्मिक, ते असंख्य आहेत. ठीक आहे. आणि आपण बघतो की हे जे अतिशय लहान असणार आध्यात्मिक, पण आत्मा काय? आत्मा भौतिक नाही, आत्मा काय आहे? आध्यात्मिक आहे. काय आत्मा? आध्यात्मिक. आणि तो खूप लहान आहे, खूप. आणि हे जे स्फुल्लिंग आहे, आत्मा जो आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, तेच भौतिक शरीर जे आहे त्याचा आधारभूत आहे, है ना. भौतिक शरीराचं आधारभूत आहे. तर बघा, आता कार किती छान असली पण ड्रायव्हर नसला तर कार चालणार आहे का आपोआप? नाही. किंवा तिला चालवणारा, बटन दाबणारा नसला तर ती चालणार नाही, किती महागाची किती चांगली कार असली. तर तसंच
या शरीराचा आधारभूत हे आत्मा आहे. तर आत्मा नसला तर ते शरीर कितीही चांगलं असलं तरी ते काही उपयोगाचं नाही. नाही. कारण ते मृत शरीर आहे. त्याला त्याच्यामध्ये जीवन नसणार आहे. तर जसं एखादे औषध जर आपण घेतलं तर त्याचा प्रभाव काय होतो? पूर्ण शरीरभर पसरतो. बघा आता आपण डोकं दुखायला तरी गोळी कुठून घेतो? डोक्यात गोळी टाकतो का? नाही. गोळी तोंडाने घेतो, ती पोटामध्ये जाते, पण ती पोटातून सगळ्या शरीरामध्ये पसरते. तर जसं एखाद्या औषधातला तत्वाचा कार्यकारी प्रभाव पूर्ण शरीरभर पसरतो, त्याचप्रमाणे या आध्यात्मिक स्फुल्लिंगाचा प्रभाव काय असतो? पूर्ण शरीरभर पसरतो. आणि हा जो जीवात्म्याचा ओघ आहे, तो पूर्ण शरीरभर आपल्याला दिसून येतो. कोणत्या स्वरूपात? चेतना या स्वरूपात. तर बघा आपल्या अंगाला कुठेही कोणी स्पर्श करू द्या, इव्हन साधी मुंगी जरी आपल्याला अंगावर आली, तर आपल्याला लगेच कळते. का? कारण आपल्या शरीरभर काय झालेली आहे आत्मा चेतना जी आहे ती पसरलेली आहे. बरोबर आहे? तर हा जो अनुभव आहे आपल्याला, तो कशाचा पुरावा आहे, की या शरीरामध्ये कोण आहे? आत्मा. आत्मा आहे, एक जीवात्मा या शरीरामध्ये आहे याचा हा काय पुरावा आहे, जी चेतना आहे. तर कारण बघा, जड वस्तूमध्ये चेतना नसते. बरोबर आहे? जड वस्तूमध्ये चेतना नसते. जसं आपण जर एखाद्या कपाटाला जर लाथ मारली तर ते रडते का? किंवा ओरडते का मला का मारलं म्हणून? नाही. किंवा त्याला दुःख होते का? नाही. पण बघा एखादं लहान बाळ असू द्या, त्याला जरी मारलं तर ते काय होते? काय करते मारल्यानंतर ते? रडते. रडायला लागते. मोठ्या माणसांना पण मारलं तर त्यांना पण त्याचं दुःख होते, त्रास होतो, त्यांना अनुभव येतो. तर यातून आपल्याला कळते, की जीवात्म्यामध्ये चेतना असते, पण जड वस्तूमध्ये चेतना नसते. तर भौतिक शरीर जेव्हा एखादा व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणजे आत्मा त्याच्या शरीरातून चालली जाते. म्हणून त्याचं शरीर ते फक्त मृत शरीर आहे. ठीक आहे. आणि हे तर कोणताही साधारण व्यक्ती सुद्धा समजू शकतो. याला काही खूप बुद्धिमान असावे लागत नाही. है ना? आत्मा आणि शरीर हे समजायला काही खूप बुद्धिमान असावे लागत नाही. कोणीही याला समजू शकते, की मृत शरीरामध्ये आत्मा नसतो आणि जिवंत व्यक्तीमध्ये आत्मा असतो. यामध्ये काय अवघड आहे का समजण्यासाठी? नाही. नाही. तर बघा जर कोणी म्हटलं कुठे आत्मा आहे, तर त्याला म्हणा मग जिवंत व्यक्तीमध्ये आणि मृत व्यक्तीमध्ये काय फरक आहे ते सांगा. जर तुम्ही म्हटले शरीराचा एखादा इंद्रिय खराब झाला, तर त्याला काय करा बदलून टाका. बदलून टाकला तर ते परत ते शरीर जिवंत होणार आहे का? नाही. त्या शरीराच्या कितीही आपण ऑपरेशन केले, त्याला कितीही गोळ्या औषधी टाकल्या, त्याला काही जरी केलं, तरी एकदा मृत झालेल्या व्यक्तीचं शरीर पुन्हा जिवंत होऊ शकते का? नाही. नाही. एकदा मेलेला व्यक्ती परत येऊ शकत नाही, परत जिवंत होऊ शकत नाही. नाही. तुमचा आवाज खूप लहान येत आहे. तर कृपया माईक आपला बरोबर धरा. ठीक आहे. तर एकदा मेलेला व्यक्ती, मृत झालेला व्यक्ती परत हा जिवंत होत नाही. नाही. हां, ठीक आहे. अजूनही आवाज खूप कमी येतोय. तर बघा आता पुढे, तर यामुळे म्हणून ही चेतना जी आहे भौतिक गोष्टींच्या संमिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे आहे. तर काही वैज्ञानिक काय म्हणतात, की खूप सारे आपण जे रसायनांना एकत्र केल्यामुळे माणूस बनला आणि माणूस तयार झाला. तर भौतिक पदार्थ एकत्र केल्याने माणूस बनू शकत नाही. नाही. कोण्यामध्ये आपल्याला फक्त आपण जर 2-4 रसायनं घेतली किंवा घरातलं किचनमधलं काही सामान घेऊन आपल्याला एखादा जिवंत मच्छर तरी बनवता येतो का? नाही. नाही बनू शकत. म्हणून प्रभुपादजी म्हणतात, की जीवन हे जीवनापासूनच येते. एक जिवंत व्यक्तीपासूनच तयार होतो. जिवंत व्यक्ती हा कशी जड पदार्थापासून कधी बनवता येत नाही. नाही. बरोबर आहे. लाईफ कम फ्रॉम लाईफ म्हणून प्रभुपाद म्हणतात जीवन जीवनापासूनच येते. जीवनाचा अनुगम हा जीवनापासूनच होतो. जीवनाचा उदय हा जीवनापासूनच होतो. ठीक आहे? तर बरोबर. जीवन जे या जगामध्ये जे काही जीवन बघतो आपण ते कशामुळे आहे? आत्म्यामुळे आहे. भौतिक शरीरामुळे नाही. भौतिक गोष्टीमुळे नाहीये. बरोबर आहे? है की नाही?
तर बघा आता इथे मुंडक उपनिषदमध्ये सांगितलेलं आहे की त्याचं मोजमापाबद्दल मुंडक उपनिषदामध्ये अजून सांगितलं बघा 3 ठिकाणी आत्म्याचं किती मोजमाप आहे, त्याचं किती आकार असतो याच्याबद्दल सांगितले. तर आकार बघा त्यामध्ये काय सांगितलं, आत्म्याचा आकार हा परमाणुरूप आहे, अतिशय छोटा आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारेच आपण जाणू शकतो. त्याला असं काही कोणतं कोणती मशीन वापरून किंवा कोणतं यंत्र वापरून आपण आत्म्याला मोजू शकत नाही. हम्म, बरोबर आहे. हो. कोणतेही यंत्र वापरून आपण आत्म्याला शोधू शकत नाही किंवा आत्म्याला मोजू शकत नाही, आत्म्याला पाहता येत नाही. कारण तो खूप सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे. आणि बघा परमाणुरूप, तर हा जो इतका छोटा, इतका अतिसूक्ष्म आत्मा जो आहे तो कुठे राहतो? 5 प्रकारच्या प्राणात तरंगत असतो. आणि हा कुठे असतो? हृदयामध्ये असतो. कुठे असतो? आपल्या हृदयामध्ये. कुठे आहे आत्मा? कुठे असतो? हृदयामध्ये. म्हणून आपण विचारलं आपण जेव्हा म्हणतो मी, तर आपण कुठं हात लावतो? छातीला लावतो का डोक्याला लागतो का पायाला लावतो हात? छातीला. हा, जिथं हृदय आहे डाव्या बाजूलाच लावतो. पुन्हा बघा उजव्या बाजूला लावतो का आपण हात? डाव्या बाजूला. हा, कारण डाव्या बाजूला काय असते आपले? हृदय. हृदय. म्हणून आत्मा कुठं बसलेला आहे? हृदयामध्ये. आत्मा हृदयामध्ये स्थित आहे. म्हणून आपण म्हणतो मी. आपण जेव्हा मी म्हणतो तेव्हा डाव्या बाजूला हृदयाला हात लावतो आपण. कारण आपला आत्मा कुठे आहे? हृदयामध्ये बसलेला आहे. यावरून पण आपण समजू शकतो आत्मा कुठे आहे. हम्म कुठं आहे आत्मा? हृदयामध्ये. बरोबर. आणि हृदयामध्ये 5 प्रकारच्या प्राणांमध्ये तरंगत असतो तो. तर 5 प्रकारचे प्राण आपल्या शरीरामध्ये असतात. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान, अशा 5 प्रकारचे प्राण आपल्या शरीरामध्ये असतात. हे आयुर्वेदमध्ये जे आयुर्वेदिक डॉक्टर असतील त्यांना खूप चांगल्या प्रकारे याबद्दल माहिती असते, या 5 प्राणांबद्दल. तर ठीक आहे. तर देहधारी जीव जो आहे त्याचा पूर्ण शरीरावरती प्रभाव पसरलेला असतो. ठीक आहे. तर जेव्हा आत्मा या 5 प्रकारच्या प्राणांपासून पवित्र होतो, तेव्हा त्याचा काय होतो? आध्यात्मिक प्रभाव काय होतो? दृगोच्चर होतो. म्हणजे तो आध्यात्मिक प्रभाव दिसून येतो. मग तो आध्यात्मिक स्तरावरती वागू लागतो. आध्यात्मिक स्तरानुसार चालू शकतो. तर ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा आता पुढे पुढे वाचा आता पुढचा पॅरेग्राफ. विविध आसनाद्वारे पवित्र जीवात्म्याला घेणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरता सूक्ष्म वाच वाचा पुढे. हा योग भौतिक लाभाकरता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीमुळे मुक्त करण्याकरता आहे. हम्म, म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याला स्वरूप मान्य करता आले आहे. हम्म, पुढे पुढे वाचा. तुमचा आवाज नाही येऊन राहिला. पुढे वाचा. आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कल शून्य व्यक्तीच हा परमानुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकते. तर बघा इथपर्यंत आपण बघूया अगोदर, मग पुढचं वाचूया. तर पुढे बघा यामध्ये सांगितलेलं आहे की वेगवेगळे लोक आसन करतात, वेगवेगळ्या प्रकारची योगा करतात. तर त्या आसनांचा आणि योगांचा उद्देश हा फक्त शरीराला निरोगी ठेवणे हा नसून तो काही भौतिक लाभाकरिता नाहीये. तर तो कशासाठी आहे? की या आसनांद्वारे काय केले जाते? जे 5 प्राणांमध्ये आत्मा तरंगतो, त्या 5 प्राणांना नियंत्रण करण्यासाठी आहे. ते हठयोगाचं मेन उद्देश आहे, महत्वाचा उद्देश आहे. तर जो सूक्ष्म जीवात्मा आहे तो या जीवात्म्याला भौतिक गुंतागुंतीतून मुक्त करण्यासाठी योग असतो. योग याचा अर्थच आहे की भगवंताशी जोडणे. तर योगाचा उद्देश भगवंताशी जोडणे आहे. भगवंताशी आपण जेव्हा जोडू तर तो योगाचा खरा उद्देश आहे. योग हा
काही भौतिक लाभासाठी नाहीये. भौतिक लाभ त्यातून होत नाही. त्यासाठी योग नाहीये. ठीक आहे. तर पूर्ण वैदिक साहित्यामध्ये जो अनुरूप आत्मा आहे तो अतिशय छोटासा आहे. म्हणून त्याचं स्वरूप सगळ्या वैदिक शास्त्रांमध्ये मान्य करण्यात आले आहे. ठीक आहे. आणि कोणताही एखादा बुद्धिमान व्यक्ती किंवा सुज्ञ व्यक्ती काय करू शकतो, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा अनुभव घेऊ शकतो, की आपल्या शरीरामध्ये चेतना आहे, चैतन्य आहे. तर ते चैतन्य या शरीराचं नाहीये, तर ते काय आत्म्यामुळे आहे. ठीक आहे. तर केवळ अक्कल शून्य व्यक्तीच हा परमाणु रूप जीवात्मा जो आहे, सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असं म्हणू शकतो. बघा आत्मा जो आहे, तो काय करू शकतो फक्त आपल्या स्वतःच्या शरीराबद्दलच जाणू शकतो. इतरांच्या शरीराबद्दल त्याला काही ज्ञान नसते. इतरांच्या शरीरातील सुख-दुःखाची जाणीव त्याला नसते. ती फक्त भगवंताला असते. म्हणून आपण विष्णू तत्व नाहीये. ठीक आहे. आत्मा हा विष्णू तत्व कधी होऊ शकत नाही. सर्वव्यापी विष्णू तत्व होऊ शकत नाही. तर भगवंतांना तो बघा तोच आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये फरक आहे. तर काय फरक आहे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये? आपल्याला फक्त आपल्या शरीरातील सुख-दुःखांची जाणीव असते. बरोबर की नाही? इतरांच्या शरीरातील सुख-दुःखाची जाणीव असते का आपल्याला? नसते. नसते. परंतु भगवंतांना इतरांच्या जितके पण जीवात्मा आहेत, सगळ्या प्रकारच्या जीवांच्या शरीरातल्या सुख-दुःखाची जाणीव भगवंतांना असते. म्हणून ते भगवंत आहेत. म्हणून ते सर्वव्यापी आहे. तर भगवंताची चेतना काय आहे? सर्वव्यापी आहे. आपण फक्त काय आत्मा आहे. आपण अतिशय सूक्ष्म आहे आणि भगवंत काय आहे? परमात्मा म्हणजे त्यांची चेतना सर्वव्यापी आहे. बरोबर आहे? हो. त्यांची चेतना काय सर्वव्यापी. हां, तर ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा आता पुढे हा वाचा पॅराग्राफ पुढचा परमाणु रूप पासून. परमाणुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पसरू शकतो. मुंडकोपन्न निषेधामध्ये निषेधाप्रमाणे हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकाच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच तो मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिगत अनुरूप आत्मा हा परमात्मासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शरीरातील हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती येस, 1 मिनिट. तर बघा त्यांचं नेटवर्क गेलं वाटते. मी वाचतो पुढे. म्हणजे शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या या भागातूनच उत्सर्जित होते. फुफ्फुसातून फुफ्फुसातून प्राणवायू वाहून नेणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. तर जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो, तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशीचे महत्त्व मान्य करते. पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाही. तरी सुद्धा वैद्यकशास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरास आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. ठीक आहे. तर बघा या पॅराग्राफमध्ये काय सांगितलेलं आहे, की हा जो परमाणु रूप अतिशय सूक्ष्म असा जीवात्मा आहे, तर याचा प्रभाव काय आहे संपूर्ण शरीरभर पसरलेला आहे. आहे की नाही? बरोबर आहे ना? आपल्या शरीरामध्ये कुठेही काही झालं तर आपल्याला लगेच काय होते? लगेच कळते की नाही? हो. हां, तर मुंडक उपनिषेधामध्ये सांगितलेलं आहे, की हा जो अनुरूप आत्मा आहे, हा छोटासा जो आत्मा आहे, तो प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये बसलेला आहे, स्थित आहे. तर या आत्म्याचं मोजमाप आपण भौतिक जे वैज्ञानिक आहेत, जे सायंटिस्ट आहेत, त्यांच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे. ते कोणत्याही प्रकारची यंत्र वापरून आत्म्याचं मोजमाप करू शकत नाहीत आणि त्यांना ते दिसू सुद्धा शकत नाही कोणत्या यंत्राच्या माध्यमातून. म्हणून ते मूर्खपणाने काय म्हणतात, की आत्मा अस्तित्वातच नाही. तर जी गोष्ट दिसत नाही ती नाही असं आहे का? बघा आता आपल्याला हवा दिसत नाही याचा अर्थ हवा अस्तित्वात नाही का? आहे की नाही हवा अस्तित्वात? येस, हवा अस्तित्वात आहे की नाही? हवा अस्तित्वामध्ये
आपल्याला दिसत नाही तरी ती अस्तित्वात आहे की नाही? आहे. हो. हवा अस्तित्व आपल्याला दिसत नाही तरी ती अस्तित्वात आहे की नाही? आहे. हा, तर त्याचप्रमाणे आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसत नाहीत परंतु त्या अस्तित्वात आहेत. आपली बुद्धी आपल्याला दिसते का? नाही. याचा अर्थ बुद्धी नाही असा होतो का? नाही. तर त्याचप्रमाणे बऱ्याच गोष्टी आत्मा दिसत नाही याचा अर्थ तो नाही असं नाही. एक बुद्धिमान व्यक्ती, एक सुज्ञ व्यक्ती समजू शकतो की आत्मा आहे आणि आपण ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा बघू शकतो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा बघू शकतो आणि आपण काही तर्क वितर्काच्या माध्यमातून सुद्धा समजू शकतो की आत्मा हा आहे, आत्म्याचं अस्तित्व आहे. परंतु हे वैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या ग्रहणाच्या पलीकडचे आहे. म्हणून ते तसले काही मूर्ख लोक म्हणतात की आत्म्याचं अस्तित्व नाही, परंतु ते मूर्ख असल्यामुळे ते समजू शकत नाहीत. परंतु व्यक्तिगत आत्मा जो आहे तो परमात्म्यासोबत हृदयामध्येच बसलेला आहे, हृदयामध्ये स्थित आहे. म्हणून शरीरासाठी जे आपले शारीरिक आपण हातपाय हलवतो वगैरे वगैरे, शरीर चालवतो, ती सगळी ऊर्जा जी आपल्याला शरीराच्या आपल्याला कुठून मिळते? हृदयामधूनच मिळते. आपल्याला शरीराच्या सगळ्या हालचाली करण्यासाठी शक्ती कुठून मिळते? हृदयातून. आणि हृदयातून पण कोणाकडून? आत्म्याकडून मिळते. कोणाकडून? हा, म्हणून बघा आता काही लोक कमी खातात, काही लोक जास्त खातात, प्रत्येक लोक वेगवेगळे खातात. पण तरी पण आता काम तर जवळपास सगळे दिवसभर काही ना काही काम करत असतात, हो की नाही? तर पण तरी पण मग सगळ्यांना ऊर्जा कशी काय पुरते? आणि काही लोक खूप खातात पण त्यांना ऊर्जा काही पुरत नाही, कारण ती आत्म्याकडून येते ऊर्जा. बरोबर आहे. तर बघा, हो. यामधून आपल्याला दिसते की फुफ्फुसातून काय होते? प्राणवायू जो आहे तो आपण श्वास घेतो ना, तो प्राणवायू फुफ्फुसातून ज्या पेशी नेतात आत्म्याकडून, तर त्या पेशी ज्या वाहून नेतात फुफ्फुसातून, त्यांना शक्ती कुठून भेटते? पेशींना आत्म्याकडून. कुठून भेटते? आत्म्याकडून. ठीक. आत्म्याकडून. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील जे रक्त बनण्याचं काम थांबते. जेव्हा आत्मा या शरीराला सोडतो तर सगळ्यात अगोदर काय होते? रक्त बनणं हे थांबून जाते, रक्त बनत नाही. तर आपल्याला माहिती आहे की तांबड्या पेशी किती महत्वाच्या आहेत. तांबड्या पेशी जर कमी झाल्या कोणाच्या, तर त्याला ऍडमिट केल्या जाते हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये, बरोबर की नाही? कारण तांबड्या पेशी या खूप महत्वाच्या आहेत. तांबड्या पेशी शिवाय आपण जगू शकत नाही. नाही. तर ह्या तांबड्या पेशी निर्माण करण्याचं आणि यांना शक्ती प्रदान करण्याचं काम कोण करते? आत्मा. ठीक आहे, कोण करते? आत्मा. तर पण या पेशींना शक्ती कुठून मिळते हे वैज्ञानिकांना आजपर्यंत कळालेलं नाही. कारण ते आत्म्याला दिसू शकत नाही, त्यांना आत्मा ते शोधू शकत नाहीत. म्हणून त्यांना अजून पण माहित नाही की या पेशींना शक्ती कुठून मिळते हृदयामध्ये. पण त्या पेशींना शक्ती आत्म्यापासून मिळते असे शास्त्र सांगतात. पण तरी हे जरी मानत नसतील आत्म्यापासून मिळते, पण तरी वैदिक शास्त्रामध्ये, वैद्यक शास्त्र म्हणजे जे डॉक्टर लोक आहेत किंवा वैज्ञानिक आहेत, ते मान्य करतात की शरीराला जी काही शक्ती मिळते ती कुठून मिळते? हृदयापासूनच मिळते. म्हणून जर हृदय बंद पडलं तर मनुष्याचा काय होतो? मृत्यू होतो. काय होतो? मृत्यू होतो. हा असे वैज्ञानिक आणि वैद्यक शास्त्रामध्ये मांडलेले. आता ह्या शेवटचा पॅरेग्राफ येतो, वाचा या श्लोकाचा. परमात्माच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंताशी अंशरूपी म्हणजेच भगवंताच्या किरणातील आण्विक स्फुलिंग आहेत. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाच्या पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो, तो शरीराच्या आत्म्याचे अस्तित्व अमान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवानांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. तर बघा आता यामध्ये सांगितलं की परमात्मा जो आहे अनुरूप
हा भगवंताचा अंश आहे आणि याची तुलना कशाशी केली जसं सूर्यप्रकाश आहे. तर बघा आपण बघतो ना कधी कधी घरामध्ये सूर्यप्रकाश पडतो आपण त्याच्यामध्ये छोटे छोटे अंश बघू शकतो आहे का नाही. कधी कधी आपण हात त्याच्यामध्ये टाकला मदत सूर्यप्रकाश घरात खिडकीतून आला तर आपण बघत त्याच्यात छोटे छोटे अंश अणू दिसतात आपल्याला दिसतात की नाही. हम्म छोटे छोटे एकदम तेजोमय चमकणारे अणू दिसतात. तर असे सूर्यप्रकाशामध्ये असे असंख्य तेजोमय अणू असतात. तर त्याचप्रमाणे भगवंताचे अंश रूपे म्हणजे जे आत्मा आहेत ते भगवंताच्या किरणातील जे आण्विक स्फुल्लिंग आहेत त्यांनी आध्यात्मिक आहेत आणि त्यांना प्रभा किंवा पराशक्ती म्हटले जाते. हे असंख्य आत्मा आहेत, असंख्य असे अंश आहेत भगवंतापासून जे निर्माण झालेले आहेत ते. ठीक आहे. म्हणून जर कोणाला वैदिक शास्त्राचं ज्ञान असेल किंवा वैदिक शास्त्रातील ज्ञानाला मान्य करत असेल किंवा कोणी एखादा आधुनिक वैज्ञानिक असेल तर तरी सुद्धा दोघांना सुद्धा आत्म्याचं अस्तित्व हे मानावे लागेल. कारण आत्म्याशिवाय या शरीराला काहीही अर्थ नाही. या शरीर थोडी हालचाल सुद्धा आत्म्याविना करू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून पुरुषोत्तम जे श्री भगवंत आहेत त्यांनी भगवद्गीतेमध्ये स्वतः या आत्म्याच्या विज्ञानाचं विस्तृतपणे काय केलेलं आहे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आत्म्याच्या विज्ञान या ठिकाणी त्यांनी खूप अतिशय सखोल रूपाने आणि अतिशय वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर्क वितर्क वापरून अतिशय चांगल्या प्रकारे आत्म्याचं विज्ञान भौतिक भगवद्गीतामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये सांगितलेलं आहे या श्लोकामध्ये भगवंत आत्मा या दुसऱ्या अध्यायामध्येच आत्म्याचं वर्णन अतिशय सखोलपणे विस्तृतपणे भगवान श्रीकृष्णाने स्वतः केलेलं आहे. जर आत्मा भगवंताचा अंश असल्यामुळे आत्म्याबद्दल सगळ्यात जास्त ज्ञान कोणाला आहे. आत्म्याबद्दल सगळं काही आणि पूर्ण पूर्ण श्रीकृष्ण. श्रीकृष्णांना आहे कारण ते आत्मा आहे त्यांचेच अंश आहेत त्यांचाच भाग आहे. म्हणून म्हणून काय आत्म्याबद्दलचं संपूर्ण ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णाने आहे आणि जे तेच ज्ञान यांनी भगवद्गीतेतून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भगवंतांनी आपल्याला सांगितलेला आहे. ठीक आहे. तर हे या श्लोकमध्ये सांगते. अजून पुढील श्लोकामध्ये आत्म्याबद्दल विस्तृत वर्णन येत आहे ते आपण पुढील श्लोकामध्ये बघूया. तर आपण आजच्या दिवशी आजच्या वर्गामध्ये इथेच थांबूया. तर आपण सगळे आजच्या वर्गामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता की जय. पूर्ण जय. पूर्ण पुरुषोत्तम श्री कृष्ण भगवान की जय. कृष्ण कृपा मूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. आपण इथेच थांबूया.